अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 28 सप्टेंबर रोजी शालिनी पॅलेसजवळ असणाऱ्या श्री दत्त मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व आमदारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हे भूषवणार आहेत। संयुक्त सरचिटणीस प्रकाश देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात मराठा आरक्षण, सारथी संस्था आणि कुणबी दाखले या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। मराठा महासंघाच्या कार्यात गेली 25 वर्ष सातत्यानं सक्रिय असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूरमधील कोल्हापूर मराठा भवन संदर्भात ठाम भूमिका घेण्यात येणार आहे। या मेळाव्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा बांधव उपस्थित राहणार असून मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलंय। आणि जो सलोखा आहे महाराष्ट्राचा कुठेतरी बिघडायला लागलेला आहे तो टिकला पाहिजे। आणि कोल्हापूरची संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांच्या जयंतीला 350 वर्षे पूर्ण होतात। त्यामुळं त्यांचा इतिहास महाराष्ट्रात देशभर पुन्हा एकदा जावा यासाठी त्यांचं दुर्मिळ छायाचित्राचं प्रकाशन या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळं कोल्हापूर या ठिकाणी ही कोल्हापूर नगरी ही ऐतिहासिक नगरी आहे। त्यामुळे या ठिकाणचा मेळावा ऐतिहासिक असा व्हावा या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करीत आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, उदय देसाई, सरदार पाटील, संपत्ती पाटील, अवधूत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती।